सर्वांना नमस्कार. होऊ साक्षर गिरवू अक्षर. पुणे जिल्ह्याचं सादरीकरण होत आहे. काय सांगू बाई माझं पुणे ते शहर, काय सांगू बाई माझं पुणे ते शहर, त्याला म्हणती बाई सगळे विद्येचं माहेरघर, विद्येचं माहेरघर. काय सांगू बाई माझ्या पुण्याची ती महती, काय सांगू बाई माझ्या पुण्याची ती महती, तिथे शिकली सावित्री, तिथे शिकली सावित्री. तर अशा प्रकारे आमच्या पुणे जिल्ह्याला थीम होती काळानुरूप बदलणाऱ्या गोष्टी. जुनी पिढी आणि नवीन पिढी खूप गोष्टी काळानुरूप बदलल्या आणि या पिढ्यांमध्ये अंतर पडत गेलं. तर जुनी पिढी आणि नवीन पिढी यांचा संगम साधला तर परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम होतो आणि मग त्यातून एक वेगळंच यश उदयाला येतं. तर पाहूयात आमच्या राजा रघुनाथराव विद्यालय भोर चे विद्यार्थी सादर करत आहेत आपल्या समोर एक पथनाट्य. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः. कळीकाळाचे भान ठेवणी लीन होऊनी त्यास नमावे. कसे बदलतो वेग वेगळे पाहुनी नतमस्तक व्हावे. महिमा त्याचा फक्त अनुभवा, काळाची किमया पहा. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः. नमस्कार माय बाप. नमस्कार. काळ बदलत चाललाय हे तर आपण सर्वांनीच पाहिलंय. पण बदलत्या काळानुसार माणसं सुद्धा बदलतात, जीवन पद्धती बदलते. एकेकाळी गावच्या कट्ट्यावर बसून एकमेकांना सुखदुःख सांगणारी पिढी आता राहिली नाही. आनंदाच्या प्रसंगी गळाभेट आणि दुःखद प्रसंगी आधार देणारा कट्टा आता फक्त अभिनंदन मित्रा किंवा भावपूर्ण श्रद्धांजली या मोबाईलच्या स्क्रीन पुरताच राहिलाय. अहो, घरात आणि गावात एकत्र सण साजरे केले जायचे आणि आता अजिबात सण साजरे केले जात नाहीत. ही कथा आहे कट्ट्यावरून स्क्रीनवर गेलेल्या आणि स्वतःलाच हरवून बसलेल्या एका पिढीची. चला तर सुरू करूयात. सादर करत आहे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे. पथनाट्य कालाय तस्मै नमः. चला तर जाऊया गावच्या कट्ट्यावर.
शुभम करोती म्हणायचं. शाळेत शिकवतात ना. बरं बरं खेळा, तब्येत पण होईल. पण तुमचं झाल्यावर मला सांगा. मी का नाही तुम्हाला एक गोष्ट सांगेल. बरं बरं लगेच सांगेल. बघितलं पहिली पिढी कशी होती. ना टीव्ही ना मोबाईल, सर्वजण एकमेकांसाठी जगत होते. पण असे असते का? आज आपण कुठे आहोत? पूर्वीचे जीवन आपण अनुभवत आहोत का? आपण काय हरवत चाललो आहोत? हा फक्त एक प्रश्नच उरला आहे. चला ह्याची एक झलक बघूया. जाऊया रोहनच्या घरी. रोहन जेवायला ये. रोहन. रोहन. अरे रोहन जेवायला चल. लवकर ये. 5 मिनिटं झाले ताट वाढू. रोहन येतोस का पटकन? या इंस्टाग्राम आणि फेसबुक मुळे रोहन निव्वळ वाया गेलाय बरं का. हो ना, घरात असून बोलत नाही, सतत मोबाईल घेऊन बसलेला असतो. आता मोठ्या मुलांना काय बोलणार आणि काय मारणार त्यांचं त्यांनाच कळेना. दुर्दैव, घरात सगळे आहेत पण कोणच कोणाच्या सोबत नाही. एकदा का या मुलांनी मोबाईल मध्ये डोकं घातलं की आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचंही भान त्यांना नसतं. बघितलं या मोबाईलने कशी वाट लावली आहे ते. एकेकाळी माणसं एकमेकांशी गप्पा मारायचे, पण आता या मोबाईल मधून डोकंच बाहेर काढत नाहीत. सर्व मित्र कट्ट्यावर आहेत. सर्वांच्या हातात मोबाईल आहेत. कोणच कोणाशी बोलत नाही. मग याचाच अर्थ काय होतो की कुठेतरी संवाद संपत चाललाय. चला तर आता रोहिणी तिच्या आजोबांना काय म्हणते हे पाहूया. आजोबा आजोबा, काय झालं बाळा? हे पहा मला किती लाईक्स मिळाले. लाईक्स? हे काय असते बाळा? मला फक्त एकच कळतं. आमचा एक कट्टा होता, तेच आमचे लाईक्स होते. तिथे प्रेम होतं, आपुलकी होती, माया होती आणि सर्वांच्या सुखदुःखांची जाणीव होती. तुमचा कट्टा म्हणजे नुसताच छाया कट्टा आहे. अहो आजोबा, जेवढे लाईक्स तेवढाच फायदा. बाळा, कसला फायदा आणि कसला तोटा हे काय मला कळत नाही. सगळं माझ्या डोक्याबाहेरचे. लाईक्स वाढतील ग, पण साईक्स पण वाढतील ना. आजोबा म्हणतात तेच खरं. मी पोस्ट करायचे पण भावना नव्हती. मी सोशलशी कनेक्ट झाले, पण मी स्वतःशी नवे तर मी माझ्या कुटुंबाशी डिस्कनेक्ट झाले होते. वास्तविक जग आणि आभासी जग यात फरक हे मात्र नक्की खरे. इंटरनेट आलं, स्क्रीन आली, पण कट्टा हरवला. नाती गोती आनंद खोट्या लाईक्स आणि कमेंट्सने भारवल्या. चला तर एक शपथ घेऊ. मोबाईल गरज आहे, त्याचे व्यसन लागू देणार नाही. महत्वाच्या कामाशिवाय इतर काही पाहणार नाही. वळण जुने आणि रस्ता नवा, वळण जुने आणि रस्ता नवा. अर्थ मात्र तोच हवा, अर्थ मात्र तोच हवा. तुम्ही जपली तुळस अंगणी, आम्ही लावली झाडे काचेत. तुम्ही जपली
रक्तामध्ये, संस्कार तुमच्या रक्तामध्ये, जरी आम्ही राहतो फॅशनमध्ये, जरी आम्ही राहतो फॅशनमध्ये. तुमच्या शब्दात वजन भरारी, तुमच्या शब्दात वजन भरारी, आमच्या ओटी शब्द इंग्रजी, आमच्या ओटी शब्द इंग्रजी. आपण बघितलं काळ बदलला आणि काळानुसार होणाऱ्या बदलामुळे जुनी पिढी आणि नवीन पिढी या पिढ्या वेगळ्या झाल्या. आपण बघितलं तर या पिढ्यांमधली दुरी आपणच मिटवू शकतो. यासाठी आपणच पुढे यायला हवं आणि जर का या दोन पिढ्यांचा संगम झाला तर आपण नक्कीच फायद्यात जाऊ. त्यामुळेच असं म्हणावं वाटतं की एकाच उंबरठ्यावर दोन वाटा वेगळ्या, एकाच उंबरठ्यावर दोन वाटा वेगळ्या. काळाच्या प्रवाहात काही गोष्टी बदलल्या, काळाच्या प्रवाहात काही गोष्टी बदलल्या. मागील पिढीचं जगणं साधा विचार होता, मागील पिढीचं जगणं साधा विचार होता. आजच्या पिढीचा मात्र डिजिटल थाट मोठा, आजच्या पिढीचा मात्र डिजिटल. आजोबांच्या हाती संत शांत वेळ, आजोबांच्या हाती संत शांत वेळ. नातवांच्या हाती मात्र धावत्या सेकंदांचा मेळ, नातवांच्या हाती मात्र धावत्या सेकंदांचा मेळ. त्यांना वाटते तिथे पत्राची ओढ आणि भेटीची ती आस, तिथे पत्राची ओढ आणि भेटीची ती आस, इथे मेसेजच्या जगात होतोय भावनेचा ऱ्यास, इथे मेसेजच्या जगात होतोय भावनेचा ऱ्यास. तिथे कष्टातून सुख शोधणारी ती काटकसर, तिथे कष्टातून सुख शोधणारी ती काटकसर, इथे बटन दाबताच हजर आहे सारे चंगळभर, इथे बटन दाबताच हजर आहे सारे चंगळभर. संस्कारांचा जुना दिवा संस्कारांचा जुना दिवा, प्रगतीची नवीन वाट, प्रगतीची नवीन वाट. दोन्ही जेव्हा मिळतील तेव्हा होईल खऱ्या सुखाची सुरुवात, तेव्हा होईल खऱ्या सुखाची सुरुवात. अंतर किती असले तरी धागा प्रेमाचा असावा, अंतर किती असले तरी धागा प्रेमाचा असावा. जुन्या पिढीचा आदर्श आणि नव्या पिढीचा उत्साह नवा, जुन्या पिढीचा आदर्श आणि नव्या पिढीचा उत्साह नवा.